नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सरकारनं खाजगी रुग्णालयांसाठी व्हेंटिलेटर बिलिंग नियमांचं पालन करणं आता अनिवार्य करण्यात आलंय. या अंतर्गत कुठल्याही रुग्णाला व्हेंटिलेटरवरती ठेवण्यापूर्वी रुग्णालयांना त्यांच्या नातेवाईकांची लेखी परवानगी घ्यावी लागेल. तरच उपचारांचा संभाव्य खर्च देखील नातेवाईकांना आधीच सांगावा लागणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार खाजगी रुग्णालयांना व्हेंटिलेटर बिलिंग नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. रुग्णाला व्हेंटिलेटरवरती का ठेवलं जात आहे, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे धोके काय आणि साधारण किती काळासाठी याची गरज भासू शकते, याची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना देणं बंधनकारक असेल. यासोबतच ICU आणि व्हेंटिलेटरचा दररोजचा खर्च किती येईल हे देखील स्पष्टपणे सांगावं लागेल. व्हेंटिलेटरच्या वापरामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हे नवीन नियम आरोग्य सेवा संचालनालयाच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेत. या निर्णयाचा मुख्य उद्देश हा खाजगी रुग्णांकडनं होणाऱ्या व्हेंटिलेटरच्या वापरात स्पष्टता आणणं हा आहे, जेणेकरून सामान्य जनतेवरती कुठलाही अचानक आर्थिक बोजा पडणार नाही. तसंच खाजगी आरोग्य व्यवस्थेबद्दल लोकांचा विश्वास वाढण्यात यामुळे मदत होईल. नवीन नियमांनुसार खाजगी रुग्णालयांना व्हेंटिलेटरशी संबंधित सर्व खर्च, जसं की मशीन चार्ज, ICU खर्च आणि वापरल्या जाणाऱ्या इतर गोष्टींची माहिती सार्वजनिक करावी लागेल. ही माहिती बिलिंग काउंटरवरती, ICUच्या बाहेर आणि रुग्णालयाच्या वेबसाईटवरती प्रदर्शित करणं अत्यंत बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक रुग्णालयाला तक्रार निवारण यंत्रणा उभारावी लागेल, जिथे उपचारांबाबत किंवा बिलाबाबत काही आक्षेप असल्यास नातेवाईक तक्रार नोंदवू शकतील आणि रुग्णालयाला ठराविक वेळेत त्याचं उत्तर हे द्यावं लागेल. व्हेंटिलेटरचं बिल केवळ त्या काळासाठीच आकारलं जाईल ज्यावेळी व्हेंटिलेटर प्रत्यक्षपणे रुग्णासाठी वापरत असेल. जर मशीन बंद असेल किंवा त्याचा खर्च हा बिलामध्ये त्यावेळेस तुम्हाला जोडता येणार नाही. याशिवाय रुग्णालयांना रुग्णाच्या उपचारांचा परिणाम, मृत्यूचा दर आणि व्हेंटिलेटर सपोर्टचा कालावधी आणि या प्रकारचं संपूर्ण रेकॉर्ड हे सुरक्षित ठेवावं लागेल. तपासणी संस्थांना जेव्हा गरज पडेल तेव्हा हे रोकड उपलब्ध करून द्यावं लागेल, जेणेकरून कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या आधीच तयार राहता येईल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता रुग्णालयांची मनमानी चालणार नाही आहे. ICUमध्ये व्हेंटिलेटरचा खर्च, या सगळ्या गोष्टी आता आवश्यक आहेत, लक्षात असू द्या. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.